अक्षरी म्हणता महापातका होय बोहरी म्हणोनी नामन संडे क्षणभय अखंडाकार हरिस्मरा माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ नाथ बाबा सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे जेणे सत्वर मूर्ती अंतरी ठसावे श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा हे संतांचे घरची. भगवंताच्या कीर्तनाचं वर्णन नाथबाबांनी केलं आणि तेच रामायणामधून भगवंताचे सगुण लीलेचं वर्णन करतात. अवतार असू दे, संत असू देत, महात्मे असू देत, दोघांच्या जीवनामध्ये सुखदुःखाचा खेळ बघायला मिळतोच. जीवनाचा एक भाग आहे. ईश्वरी सत्ता म्हणजे सुख नव्हे आणि ईश्वरी सत्ता म्हणजे दुःख नव्हे, सुख दुःखात्मक जीवन. नदी एका काठाने वाहत नाही, तिचा प्रवाह दोन्ही काठामधून वाहतो आणि एक अखंड अथंग वाहणारा प्रवाह म्हणजे ईश्वरी सत्ता. मग ईश्वरी सत्तेतून जर सुखाचा आणि दुःखाचा अंश निर्माण झाला तर त्या सुखदुःखाचं दर्शन अवतारी पुरुषाच्या जीवनामध्ये सुद्धा घडलंच पाहिजे. हे तितकंच सत्य आहे. म्हणून कोणत्याही अवतारी पुरुष असू दे, संत असू देत, ती सत्ता संतांच्या रूपात प्रकट होऊ दे, नाही तर देवाच्या रूपात प्रकट होऊ दे. सुखदुःखाचं दर्शन घडतंच, त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण ते धारण करून तो आलाय. विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल. म्हणजे ही दोन्ही अंग त्याची आहेत. फक्त फरक एवढा आहे, आम्हाला फक्त सुखाचं अंग देवाचं आहे असं वाटतं आणि दुःखाचं आमचं नशीब वाटतं. पण दोन्ही अंग तोच नटलेला आहे हे जेव्हा कळेल तेव्हा त्यामध्येही सुद्धा आनंद प्राप्त होईल. रामाच्या अभिषेकाची तयारी सुरू झाली. जिकडे तिकडे आनंदी आनंद घडला. वैकुंठीचा श्रीराम रावो, त्याचे अभिषेकी उत्साहो, वैकुंठीचा सर्व समुदायो आला पाहो अयोध्येसी. राजविधी दोही हरी, शोभा शोभे नाना कुसरी, ध्वज पताका शृंगारी, बऱ्यावरी दीपमाळा. जिकडे तिकडे रस्ते सजलेले आहेत, जिकडे तिकडे आनंदी आनंद आहे. श्रीराम राज्याभिषेकतेने कौशल्येसी हरिक, हरिके आला लक्ष्मण त्यासी राम बोलविला, पण माझे राज्य ते तुझे जाण, मी तू पण आम्हा नाही. कायम बरोबर असणारा लक्ष्मण. रामाला वाटलं, लक्ष्मणाला असं वाटू नये की मला राज्याभिषेक होतोय, बाकीचे दोघं तिथे त्यावेळेला नव्हतेच. अरे म्हणाले, लक्ष्मणा बाबा, माझं राज्य म्हणजे तुझंच राज्य आहे. लक्ष्मणाचं राज्यावर लक्ष नव्हतं, त्याचं रामावर लक्ष होतं, म्हणून लक्ष्मण. माझं म्हणणं कळलं का? लक्ष्मणाचं लक्ष राज्यावर नव्हतं, फक्त रामावर होतं. त्यामुळे राज्य मिळालं काय न मिळालं काय याचं महत्व त्याला नव्हतं. नवऱ्याने महिन्याला 50,000 खर्चायला द्यावेत आणि वर्षभर गाठ पडू नये, अशात जी बाई सुखी राहते ते सुखी नसतेच. आणि किंबहुना तिला सुख कळलं नाही असं मी म्हणेन.
ती म्हणेन खर्चायला काही देऊ नका, पण तुम्ही सतत माझ्या बरोबर राहा. म्हणजे तुम्ही नसला तरी चालाल, पण पैसे पाठवा. लक्ष्मण नाही तो. लक्ष्मण म्हणाला, राज्याभिषेकाचं काय आहे, तू जवळ पाहिजेस. जिथे तू तिथे मी. आणि असं करत करत श्रीरामराब्याशीचेने तेने इंद्रादिक चिंता घण. आता बघा काय प्रसंग निर्माण झाला. सर्वांना असं वाटलं, देवादिकांना 33 कोटी देव बंदीखान्यात होते. त्यांना असं वाटलं की हा जर राज्यावर जाऊन बसला तर आमचं काय व्हायचं, आमची बांधवडी कोणी सोडायची. म्हणजे कोणाचं काय आणि कोणाचं काय. पण कोणाचं काय असं काही म्हणता येत नाही. राम जगाकरता होता, तेव्हा जगाचा विचार करणं क्रमप्राप्त आहे. फक्त अयोध्यापुरीचा नाही, दशरथाचा अयोध्येपुरता विचार होता, अयोध्येच्या नगरीचा अयोध्येपुरता विचार होता, आणि जगाचा विचार करणारा राम होता. म्हणून प्रसंग कसा घडला. देव म्हणती ब्रह्मयासी, तुझे आश्वासन आम्हासी. राम अवतरल्या सूर्यवंशी, तो रावणासी वधील. तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की असं घडलं, राम अवतार घेईल आणि तुमची बांधवडी सोडील. सुपुत्र सबंधू संबंधू सप्रधान राम करील राक्षस कंदन. तेने ती देवासी बंधमोचन. मिथ्यावचन हो पाहे सत्य करी आपुले वचन. ब्रह्मदेवा, आता तुमचं जे वचन आहे ते तुम्ही सत्य करा आणि आम्हाला या भानगडीतून सोडवा. आमच्या आपत्तीचे विधान सावधान उधारी. आम्हाला ज्या ज्या आपत्ती झालेल्या आहेत त्याचं जरा लक्ष देऊन ऐकता का महाराज आपण. हो, तुम्ही वर बसताय. काय असतं, एअर कंडिशन मध्ये काम करणारे साहेब लोक खात्यात कधी येत नाहीत, साईटवर कधी येत नाहीत. मी असे बघितलेत, मोठे मोठे मालक मंडळी बघितले, त्यांना साईट सुद्धा माहिती नाही, फक्त अकाउंट माहिती, प्रॉफिट अँड लॉस माहिती. बाकी साईटवर काय चाललंय हे भानगड सुद्धा त्यांच्याकडे नसते. तसे हे सांगतायत, ब्रह्मदेव महाराज आपण मोठे आहात, जरा साईटवर या. आमची परिस्थिती काय झाली आहे ती बघा. इंद्रवारी चंद्र करेरी. मोठं सुंदर लिहिलंय नाथबाबांनी. काय करत होते. इंद्र आणि चंद्र हे रावणाचे छत्रधारी होते. आता गंमत बघा. आता मी जर यादी वाचली ना तर तुम्हाला असं वाटेल हे केवढे देवांच्यावर अवघड प्रसंग आले. येऊ नयेत कोणावर, पण प्रसंग देवावर सुद्धा येतात, म्हणून तुम्ही सुटणार नाही. रामायण कळलं का काय. आता इथून पुढे ज्याला आपण प्रसंग म्हणतो असे सुरुवात झाले. जे सुखकारक काय त्याला काही प्रसंग म्हणायची काही कारण नाही आहे. आज काय करता बाबा, पोराचं नाव ठेवायचं, आमच्यावर प्रसंग आला असं म्हणता का. असं म्हणता का. काय करता बाबा, फार वाईट प्रसंग आहे आज. काय झालं, लग्न होते. एका अर्थाने बरोबर आहे. काय हो, कारण मिनिटाचा चेक आला. कुठे गेला होता, किती वाजता येणार, बाहेर खाऊ नका, अमकं करू नका. हो, हे भानगडी निर्माण होतातच. त्याशिवाय काही हे नसतं. म्हणजे मोकाट जीवन. झोपणा कारणे केली बायको आणि तिने एवढे वाढविले रे. भारूड कळलं का. माझी जोपासना करण्याकरता बायको केली आणि तिच्यातून एवढं निर्माण झालं. कळलं. मग एक नाही 12 भानगडी झाल्या. भांडी आली, चिमटे आले, तवे आले, पोळपाट आले. बाहेर हॉटेलमध्ये गेले, 10 रुपये टाकले की ताट तयार. पान खाऊन मोकळा. भाजी आणली नाही का, झालं. अवघड आहे. तसं संसारामध्ये सुख दुःख असतात. इंद्रचंद्र काय करत होते, छत्र यम पाणी वाहे घरोघरी. म्हणजे यम आल्यानंतर त्याला शिकवलं, तू आलास की माणसाला पाणी पाजावं लागतं, तूच पाणी भर. मी काय खुलासा केला कळलं. यमाला काय काम होतं. रावणाने सांगितलं, ए यमा, हंडी घेऊन पाणी भर. ते म्हणले, मला एका काम. ज्याच्या ज्या घरात तू गेलास त्याला शेवटचं पाणी पाजायला लावलं, म्हणून तू आता पाणी भर. हा
मधली फिल इन द ब्लँक्स, म्हणजे तुम्हाला नीट कळेल. वायू सर्वदा पुंजे ओसरी. वाऱ्याला काम काय? वाऱ्याला काम म्हणजे हे तुम्ही बघितलं ना सध्या मशीन नाही का, ते असं फुर केलं की तेव्हा वाऱ्याला काम काय होतं? ते म्हणले वाऱ्याला जेव्हा अटक केली काय काम? ते म्हणले काही नाही, झाडून काढा. मग ते काही नाही, वारं नुसतं घरातून फिरलं की कचरा मेन गेटनी बाहेर, कचरा पट्टीत लगोच असा वाऱ्याचा झोत लावला की डायरेक्ट काय कामं दिली. केवढा रावण हुशार आहे हो, प्रत्येकाला काम वाटून दिलं त्यांनी. विधी तेथे करीत दळाकांड, अश्विनो देव दोन्ही परमळ द्यावे स्त्रियासी. दोन अश्विनी कुमार जे होते आणि त्यांना काम काय दिलं बघा. आता अश्विनी कुमार केवढे मोठे देव, त्यांना काम काय? तर रावणाच्या बायकांना आणि काय द्यायचं तर फुलं. विचार करू बघा की काय नाही असंच असतं. मोठे मोठे मंत्री अधिकारी झाले ना, ICS ऑफिसर त्यांना जाऊन फुलं देतात. साहेब मॅडम, तिला ढम सुद्धा कळत नाही. पण आता मॅडम झालं म्हणजे ICS ऑफिसर सुद्धा फुलं देतात. तसं इथे अश्विनी देव दोन्ही परिमळ द्यावे स्त्रिया लागोनी. विलंब होता अर्धक्षणी दासी धावोनी घोषमसती. काय अवस्था. जरा 1 मिनिट उशीर झाला, वेण्या बिण्या द्यायच्या. फुलं म्हणजे हे सगळं वेण्या बिण्या अशा वेणीवरचे ते सगळं काम त्यांच्याकडे. जरा अर्धा मिनिटं झाल्या की दासी घुसमसाईच्या त्या अश्विनी कुमार पुढे गेला आता. वहिनी साहेब वाट बघतायत, पुढे गेला होता फळायला. बघा, दासी धावोनी धुमसती, अशा धुमसत होत्या त्याला. मारको केला असे तराळी. बरं का, तराळ म्हणजे गावोगावी जाऊन जे दौंडी पिटवतात त्याला काय म्हणतात? तराळ. सटी बाळांची बाळांतीन प्राक्षाळी. सटवी जी होती जी सगळ्याला त्रास देते, बाळाचं बाळांपण प्राक्षाळी. रात्री जागे आला घराकळी, म्हैसुका बळीशो मैराळ देव कानडे. मैराळ म्हणजे खंडोबा. करी राक्षसांच्या दाड्या खांडे. त्याला काय ठेवलं? दाढी वाढली की कर, खांड वाढले की काढ. गंमत बघा, आरसा न दाखविता जया पुढे. एखाद्या राक्षसाला जर आरसा दाखवला नाही, तोची रोकडे बुकली, दनादन मारत होता त्याला. का रे इकडे कुठे बघतोस, आरसा दाखव. माफ करा, तुमचा कोणाचे देव असतील तर माझा नाईलाज आहे, मी आहे ते वाचतोय. वाईट वाटून घेऊ नका, पण इथे यादी दिली आहे ती वाचायला तर पाहिजे का ना, का सोडून देऊ? नवग्रहांची पिडा गाडी, ते रावणे घातले बांधडी. काय सध्या तुमचं बरं दिसत नाही? अहो काय करावं, सध्या शनी लागलाय मग काय. गुरु सध्या वक्री आहे काय, त्यामुळे काही सध्या जमत नाही. नवग्रहाची पिडा गाडी, ते रावणे घातले बांधवडी. पायी घालून या बेडी मंचका बुद्धी आडविले. पलंगाला असे नवग्रहाच्या 9 पायऱ्या केल्या आणि त्यांच्या छातीवर पाय देऊन भोग भोगण्याकरता जावं. देवळाच्या पायऱ्या नाही. तुम्हाला काय वाटलं? नाही, तुम्हाला असं वाटलं का की रावणाने नवग्रहांना, म्हणजे पुष्कळच्या देवळामध्ये नवग्रह बसवतात का? रावणाने काय केलं? आपल्या पलंगाला नवग्रहाच्या पायऱ्या केल्या. राहू केतू शनी अंगारी, याची पिडा सुरासुरी. रावणे करोणीय ते पायरी, मंचकावरी वाळू घातू. विघ्न राहू न शके दया पडे, तो गणेश होनी बापुडे. गाढवांचे कळपगाडे, चौकडे वळी तसे. अवघड आहे सगळं. गणपती बाप्पाला सांगितलं महाराज, हो त्यांनाही अटक झाली. आता ब्रह्मदेवाला सुद्धा अटक झालेली आहे, हे माहिती आहे का तुम्हाला? तो त्यांचा आजा. ते म्हणले आजा विजा काही नाही, देवाच्या बाजूचा आहेस तू, मग तुला काम काय? ते म्हणले पंचांग सांग. म्हणून ब्रह्मदेवाला पंचांग सांगायचं. आता मग कोण राहणार तिथे? अग्निसी आपदा बौस, रावणाचे मेळे असोस. नाना परीचे स्पर्श दोष, धुई आर्निशी धुपधुपीत. अग्नीला सांगितलं म्हणजे भट्टीमध्ये घातला की कपडा चांगला होतो ना.
किंवा अग्नीला सांगितलं आमच्या बायकांची लुगडी आहे ती तू धुवायची, आणि तुम्ही म्हणता अग्निदेव, अग्निदेवता, 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 आणि तिथे अग्निदेवाला कुठे लावलं? उदक क्रियावरून हाती व्यंजन सेवे नित्य वसंती निरोपण सांगावया बृहस्पती पुष्कळ यादी आहे. राघवा राज्याभिषेकेन ते त्यासी न घडे लंका गमन. मग देवाने सांगितलं अहो त्याला जर तिथे बसवला तर तो लंकेला येणार नाही. ऐकोनी देवाची विनंती ब्रह्मा विचारी निज चित्ती राजाभिषेक विघ्नाप्रती ते दृढयुक्ती योजली. आता काहीतरी विघ्न करायला पाहिजे. आपण सगळं अवघड हो. विघ्न कुठे जातं? सगळं मंगलाचं मंगल, तिथे विघ्न जातं कसं? पण चरित्र काढायचं असलं म्हणजे हे सुद्धा जावं लागतं, कळलं? चरित्र जर घडायचं असेल तर ही विघ्न सुद्धा तिथे जावी लागतात, आणि मग त्यात विघ्नातून देवानी बाहेर काढलं असं न घडलं तर देवाचं महिमान वाढत नाही. बोलणं कळलं? देव सुद्धा विघ्न आल्यावर मग काय तुम्हाला सांगू, विघ्न आलं देवाने आम्हाला बाहेर काढलं. म्हणजे देवचरित्राचं लौकिक वाढवण्याकरता विघ्न सुद्धा एक पूरक आहे. ब्रह्मा विचारी निज चित्ती अविद्येची अति लाडकी कार्यनाशासी निज नेटका विघ्न कराव्या राज्याभिषेका विकल्प देखा धाडीला. विकल्पाला सांगितलं म्हणले जा तू. एक लक्षात घ्या, घर कुठपर्यंत चांगलं असतं? जिथपर्यंत कोणाच्याही मनात विकल्प आला नाही तिथपर्यंत. 2-3 भाऊ आहेत, धाकट्याला नाही तर मधल्याला नाही तर थोरल्याला कुणा तरी वाटलं सामान आणायला जातो पण कमिशन खातो भाऊ. आणि जिथपर्यंत हे 3 भाऊ असतात तिथपर्यंत घडत नाही. पण एखादी आली कैकई किंवा मंडोदर काय ती मंथरा की तो विकल्प येतो. आज 10 वर्ष झाली भाऊजी भाजी आणतायत, सामान आणतायत, तुम्ही का आणत नाही? तो म्हणला पूर्वीपासून कामं करतायत ते आणतायत. अहो तसं नाही, तसं नाही. अहो असा व्यवहार केल्याशिवाय. म्हणून आता असं करा, ते तुम्ही घ्या आणि कागदपत्र लिहायचं त्याला ठेवा, हिशोब द्यायचं ठेवा, आणि हिशोबाने आणायचं तुम्ही बघा. अवघड असतं सगळं. विकल्प नसतो. एक गोष्ट सांगू का? म्हणजे एका गावामध्ये एक राजपुत्र होता आणि एक प्रधान पुत्र होता. हे अत्यंत दोघांचं प्रेम, अत्यंत प्रेम. आणि त्या प्रेमामुळे त्या प्रधान पुत्राच्या नादानी राजाचा मुलगा कुठेही जाऊन बसायचा. राजाला वाटलं हे काही बरोबर नाही, यांची मैत्री तोडली पाहिजे. अनेकाने अनेक खटपटी केला पण मैत्री काही तुटली नाही, कारण मनात विकल्प आला नाही. त्या गावात एक माळीण होती, वडील होते. ते म्हणले राजा तुला काय द्यायचं तिथे, पण मी नक्की गॅरंटेड करतो. ते म्हणले तू जर दिलंस ना तुला 1000 रुपये बक्षीस देईन, कारण रोज 1000 रुपयाचं लक्ष होत नुकसान होतं, हा बघत नाही व्यवहार म्हणून, मी किती ठिकाणी बघणार. ते म्हणले काम माझं. अरे भले भले गेले, जाऊ द्या म्हणले, मला माहिती आहे. दोघं असे पारावर बसले होते. त्या प्रधान पुत्राला इकडे बोलवला आणि तसंच त्या दरवाजापर्यंत नेलं. काय काही नाही म्हणले, सहज आपलं असंच. काय हा चांगलं आहे तुमचं दोघांचं, बरं चाललंय, ते बघून बरं वाटलं, छान चाललंय. याला गेला. 2 मिनिटं बोलत उभी राहिली. गेला. काय बोलला? काय नाही, काय नाही. का? आणि ती बोलली कशी कानावर, काय नाही. काय बोलला? काय नाही. तुमचं दोघांचं चांगलं आहे, हे बरं वाटलं, हे बोलायला तुला सांग, काहीतरी माझ्या विरुद्ध नक्की सांगितलं. झालं, ठिणगी पडली विकल्पाची. काय घडलं? त्याने काही केलं नाही. मनामध्ये विकल्प कसा रुजवायचा एवढं, आणि विकल्पाची ठिणगी पडली की पुढचं काम झालं. जेथे श्रीरामाचे नाम ते स्थान मज अति दुर्गम, राम राज्यासी विघ्न परम ते मज कर्म ठकेना. विकल्प म्हणू लागलाय कसं शक्य आहे? जिथे रामाची हद्द आहे तिथे मी जाऊ शकत नाही.
ब्रह्मा सांगे गुह्य गोठी, न पडोनी श्रीरामाची दृष्टी, रिघावे मंथरेच्या पोटी, विकल्प पुष्टी ती माझी. मंथरा कैकईची अंधणी दासी, ते दासी कन्या परंपरेसी, ते सदा श्रीरामाची द्वेषी, सापत्न्य भावासी अति दुष्ट. एक लक्षात घे म्हणाले, बुध सांगतो, मंथरा कैकईची अंधणी दासी आहे. ते दासी कन्या परंपरेसी, ते सदा श्रीरामाची द्वेषी. तिला रामाचं कधी बरं वाटलं नाही, म्हणून एक कर तिच्या शीर. पण जेथे श्रीरामाचा द्वेष, तेथे विकल्पावस्थी सावकाश. ती माझी करोनी प्रवेश करी विघ्नाभिषेक. तिच्यात प्रवेश कर. जिथे द्वेष आहे, जिथे मत्सर आहे, जिथे अहंकार आहे, तिथे विकल्प ऐकतो. विध्वंसनी अभिषेकासी, श्रीराम करावा वनवासी. राज्याभिषेक भरतासी, या कार्याशी शीघ्र करी. विकल्प म्हणे वचन सत्य, मंतरावसे अयोध्यात. पण माझा प्रवेश नव्हे, तेत केवी कार्यार्थ साधेल. अहो, हे म्हणताय ते बरोबर आहे, पण ती सुद्धा अयोध्येतच राहते, मी कसा जाऊ. विकल्प लागे ब्रह्मापायी, प्रवेश न. ब्रह्मा सांगे विकल्पासी, नगराबाहेरी वनक्रीडेसी. नगराच्या बाहेर जेव्हा वनक्रीडे करता ती येईल, तेव्हा तिच्यात प्रवेश कर. ब्रह्मा म्हणे विकल्पासी, तू सर्वज्ञानाता होसी. भरत पावे रघुराज्यासी, त्या वर्मासी सांगेन. दशरथे निज भाकेसी. ते म्हणले विकल्प देऊन काय सांगू. आता ब्रह्मदेवाने शिकून पाठवला. दशरथ निजे भाकेसी, दोन्ही वर दिले कैकैसी. एक वरे राम वनासी, एके भरतासी रा. ऐकोनी ब्रह्माची गोटी, विकल्प बांधे शकुन गाठी. बस म्हणले, पटलं. आता काय पुढचं मी बघून घेईन. एकदा भाजी करायची तुम्ही नक्की ठरवा, म्हणजे तिखट मीठ किती घालायचे ते आमचं आम्ही बघून घेऊ. काय एकदा विकल्प, त्याची खूणगाठ बांधली. आता खूणगाठ बांधल्यानंतर खूणगाठ कळली की नाही, बायकांना माहिती असते. पूर्वी एखादी गोष्ट आठवायला लक्षात यायची की नाही, म्हणून ते पदराचं असं गाठ बांधून ठेवायची. मग दुसऱ्या दिवशी ती हाताला लागायची. मग तिला विचार, एवढी हुशार, कशा करता गाठ बांधली होती. म्हणजे काही काही डोकी इतकी तयार असतात. नवरा म्हणलं का, अहो म्हणले काहीतरी खूणगाठ बांधली होती. की गाठ बांधावं लक्षात यावं काम का, पण तेच विसरलं. बरं झालं. म्हणजे आता कळलं का तुम्हाला खूणगाठ. म्हणून आताच्या बायका कुणी बांधतच नाहीत. त्यांना लक्षात ठेवण्यासारखं नवऱ्याच्या बद्दलचं काहीच नसतं. त्यामुळे आता तसं खूण काय, म्हणजे आठवणीने आमचं चहा करायला पाहिजे, आमचं करायला पाहिजे, तसं काही नाही. का हो तुम्ही काही लक्षात, काही नाही, ते बाहेरूनच खाऊन येतात आणि आम्हाला पुढे घेऊन येतात. धन्य. तेव्हा आता त्या खूणगाठी वगैरे सगळ्या संपल्या. आता बघा, इथे एका तरी बाईने मारली आहे का कोणी. काय एवढा समाज फुला, एका बाईने गाठ मारली नाही. तुमच्या लक्षात ठेवण्यासारखं काही नाही आहे का. मी तुम्हाला आत्ता प्रत्यक्ष दाखवलं, एकाही बाईच्या पत्रात माझी खात्री आहे. का पूर्वीच्या म्हाताऱ्या बघा, त्या 9 वारी पात्राच्या बरोबर ती गाठ अशी लुंबत असायची. आणि ते काय व्हायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशी ती सुटायचीच नाही. म्हणजे गाठ सुटायची नाही आणि काय कशा करता मारली हे आठवायचं नाही. इथे सुटत नाही, इथे आठवत नाही, असं दोन्हीचं कॉम्बिनेशन. त्यामुळे संसार उत्तम चालत होते. असं गुप्त राहे व्यवहाडिया, बुडी लपे हिवराची आखोडी. अयोध्ये देखोनी विकल्प धाके चळी कापे. पण काय झालं, अयोध्यात ती संचार करत असताना विकल्पाला कापर फुटलं. आता कुठे दडावं. विकल्प धाके चळे कापे, जेथीचा ते स्वयलपे. श्रीराम दर्पे साशंक. त्याला वाटलं आपण एंट्री करायला राम आला तर. मग गुप्त राहे वेवडिया बुडी, लपे हिवराची खोडी. हिवराचं झाड असतं की नाही, त्याच्या खोडामध्ये तो जाऊन बसला, तिथे लपून बसला. निळीचा सुनीळ झाडी, देवनी जडी स्वैराय. म्हणून ते झाड जाणे अपवित्र म्हणती सज्जन.
हिवराच्या हिवराची जाड सावली, सज्जनी जैसी वाळली, तैसे पुण्य डावलोनी गेले अभक्ता ते. अशी ज्ञानेश्वरी सुद्धा ओवी. हिवराची झाड ते लवकर बघायला मिळत नाही. मी बघितलं होतं, मला आठवलं का ते आमचे माधव आलेत म्हणून, त्यांनी हातच वर केला बघ. त्यांच्या गावाला बैलगाडीने निघालो होतो आणि त्या रस्त्यात मी विचारलं ते हिवरा, त्यांनी सांगितलं हे बघितलं का महाराज, हे हिवराचं झाड. हिवराचं झाड मोठं गमतीचं असतं, एरवी दिसतच नाही, दिसूच नाही. हिवराचं झाड मोठं अवघड असतं, त्याच्या खाली जाऊन कोणी बसत नाही. या झाडा वेगळा काही विकल्प सरसा या ठाव नाही, या लागी ते निंद्य पाही सर्व कार्या पवित्र. कळिंग फळी आवडी भारी, सेविता ती प्रीतिकारी, विकल्प संचरला भीतरी क्षणामाधारी व्यापिले. मातुळ दौडून या भरत मागे अभिषेक रघुनाथ, केवळ बुडा हा दशरथ अत्यानर्थामा. राज्य झालिया श्रीरामासी, भरत होईल परदेशी, कैकेयी होईल कौसल्या दासी. वा, मग आम्हासी सुख कैचे ऐसे. अरे कैकेयी जर रामाला अभिषेक झाला तर कैकेयी कोण होईल? कौसल्याची दासी होईल. हे आम्हाला सहन कसं होणार? आम्ही काही सामान्य नाही, माहेरून आलोय, माहेरची दासी आहे. मला कशा करता इथे पाठवलंय? तिचं पद खाली गेलेलं बघण्याकरता का नाही? माहेरून एवढ्या करता पाठवलंय की तिला सासरच्यानी कोणी त्रास देऊ नये, आणि झालं तर आम्हाला कळवा. मग मी कशा करताय? ऐसी भावना भावनी रामराज्याचा द्वेष म्हणी, मंथरा क्रोधाग्नी होनी, कैकई भुवनी प्रवशली. मंथरा सशे रामाती द्वेषी, अंगण धाडी द्वेष भवेसी, पुढे असता रामासी रजतापासी लोटिले. काय घडलं? अंगणात आली पुढे राम दिसला. राम दिसल्यावर तिने झडतं झडता कचरा त्याच्या अंगावर टाकला. माझं म्हणणं लक्षात आलं का तुमच्या? की माणसाच्या मनात द्वेष मत्सर निर्माण झाला की तो इतका अंध होतो की त्याला काय करतो हेच कळत नाही. म्हणून जरा सावध वागा, सावध राहा. या जगाने रामाच्या अंगावर सुद्धा कचरा उडवायला मागे पुढे बघितलं नाही तर तुमच्या आमच्यासारखे द्या सोडून. जे कचरा उडवण्याचा प्रयत्न करतात ते मंथरेच्या पोटी आले असं समजा. माझं बोलणं कळलं का? याच्यापेक्षा दुसरं उत्तर माझ्याकडे नाही का? कचरा उडवण्याकरता एकही सुटला नाही. राम सुटला? हो नाही. या मंथरे सोडून द्या, पुढचं चरित्र बघा. अनेकांनी कचरा उडवण्याचा प्रयत्न केला. जशी जशी माणसं मोठी होत जातात तसे कचरे उडवणारे पुष्कळ भेटतात. हे जीवनाचं एक सत्य, हेच याच्यातून कळतं. राम म्हणे मंथरेसी, द्वेषे वरते न पासी, ते तू अदुमक कुबजावसी, श्रामतिसी शापिले. अगं माझ्या अंगावर कचरा उडवतेस खाली मान घालून, पण लक्षात ठेव तीच पुढच्या अवतारामध्ये खाली मान कधी वर डोकं करून तुला बघता येणार नाही, असे कुबजावशील. त्याचे शापाचे प्राप्तीसी, पावले भरता अगदासी, या लागी कुबजा हे तिसी, स्वभावेसी निजराम. रामराज्या सोहळा, जव जव मंथरा देखे डोळा, तव तो क्रोध चढे बळा. काय एखादा आपल्या जावेचा, जिचं आपल्याला बरं वाटत नाही आणि तिच्या मुलाचं लग्न कार्य चांगलं होतंय, मंडप चांगला, थाट चांगला, अगदी जेवण सुद्धा 200-300 रुपये ताट, असं बघून काही बरं वाटतं का तिला? आमच्या वेळेला आम्ही असलं केलं नाही. असला वायपट खर्च आम्हाला आवडतच नाही. आम्ही आपलं सामान आणून दिलं आणि 100 रुपये रोजाचा आचारी लावला. असला वायफट खर्च आम्हाला आवडत नाही. करताच कुठून नाही तर. माझं म्हणणं कळलं का? काय काय मंडपण अमकन तमकन उगीच वेस्ट ऑफ मनी. काय पण पोटातला द्वेष सांगत नाही. मंथरा रामराज्ये मानसी सुख, गुडिया तोरणियाती हरिक, ते तुझा आले महादुःख. बघा, एखाद्याचं सुख बघून दुसऱ्याला कसं दुःख वाटतं, हे मंथरा आणि रामातलं हे बघून यावं, तेव्हा तुम्ही आम्ही विसरून जा. माझं बोलणं कळलं का? हा द्वेष, क्रोध, मत्सर एकदम टॉप लेवलला गेलाय. टॉप लेवल
लेवलला जर हा आहे म्हणजे रामापासून, तर खालच्या तुमच्या आमच्या घराघरामध्ये अगदी शेवटच्या लिंकमध्ये एखाद्या गड्याला चांगलं काम मिळालं चांगल्या घरचं, आता तुला काय बाबा मोठ्याच्या घरचा गडी तू, अरे पण गडीच ना. म्हणजे एका गाड्याला आपल्यापेक्षा आम्हाला काय 4 घराचं काम करावं लागतं, तुला एका घरातच तेवढे पैसे मिळतात, तू काय मोठ्याचा गडी झालं. म्हणजे तिथे सुद्धा द्वेष आला. मी काय सांगितलं, आता इतक्या लेवलला जर द्वेष मत्सर आला आणि सुरू कुठून झाला, रामापासून, म्हणजे मधले तुम्ही आहात का नाही. ऐकोनी मंथरा उग्रवाणी, जळे केळी पोफळी वाढती, ते जळस्तोत्राल्या मूळप्रती, तेने चित्रे वृक्ष उलथली, ते नाशस्थिती तुझाली. मी रायाची पड्यंती, येणे भ्रमे तुझ पडली भ्रांती. काही माहेरची असल्या कारणाने अरे तुरेच बोलत होतो. काही कोटच्या भ्रमात आहेस. तुला वाटतं मी राजाची आवडती आहे, बरोबर आहे, पण आवडती असून राज्य कुणाकडे, राज्य कुठे जाईल बघ. ऐकोनी मंथरा उग्रवाणी, काही सौभाग्य श्रोभणी, तिसे पुसे आश्वासोनी, क्रोध कैसे तुझा आला. म्हणजे काय झालं, अजून लांब होती ती, अजून तिचं डोकं फिरलेलं नव्हतं. अगं बाई म्हणली, असं कसं बोलतेस, तुझं कोण काय अपमानिले, तुझं कोणे काय गांजिले, तुझं कोणे काय बोलिले, ते मद वाहिले सांग बा. तू माझी जीवलग होसी, कधी क्रोध नाही देख तुझ पाशी. क्रोध सांडावा मद सांगसी, ते तू दुःखी होसी अति क्रोधे. तू गर्वित राज वैभवेसी, ते राज्य राजा देतो श्रीरामासी. अगं तू गर्वित झालेस नुसत्या साड्यां पातळ घेऊन. तुला असं वाटतं कौशल्यपेक्षा दागिने माझ्याकडे आहेत. हो, राजा तिकडे कधीतरी जातो, पण मला एक दिवस सुद्धा विसरत नाही. हे सोडून तुझा आले दुःख शोक गण, त्या माझे मी अति निमग्न. अगं तुला कळत नाही, वैभव गेले कौशल्येसी, तू नेणसी मूर्खत्वे. तुझ्या वृद्धी मी वर्धमान, तुझे नि सुखे संपन्न. अगं तुझी वृद्धी झाल्यानंतर मला बरं वाटतं. राज्य वैभव दे सोडून, राज्य दिधल्या श्रीरामासी, दास भागू तो भरतासी. अरे त्याला जेव्हा राज्य देईल तुला, तेव्हा तुला काय येईल. ऐकोनीचे मंथरेचे वे, काही सुख संपन्न, रत्न खचित कंठवर्ण, दिधल्या आपण मंथरेसी. काय बोलली माझी बाई, किती सुंदर बोलली. गळ्यातला लगेच हार काढून दिला. कोणाच्या बापाचा, हिला लागून काढ. कंठीचे पद कामोलोक, मंथरेसी देऊन देख, रामराज्याचे सर्वसी सुख, तुझी का दुःख मानसी. अजून चांगली आहे ती. का दिलं पद कळलं का, उगीच काहीतरी बोलू नको, जरा गप्प बस. राग आला असेल तर तेवढे 5 रुपये बक्षीस घेऊन गप्प बस. आता आपल्यासारखा 2 रुपये दिला तर ती राणी म्हणजे ते काय होतं, ते एकदा वापरलेलं रोज वापरत नव्हते, म्हणून ते रोज दान देत होते. स्टँडर्ड हाय होता. अहो इंग्लंडची राणी बिणी अजून आहेत ना, आत्ता सुद्धा तसंच आहे. ते एकदा घातलेला ड्रेस पब्लिक फंक्शनमध्ये पुन्हा रिपीट होत नाही. त्यातले बूट, त्यातले मोजे, त्यातले हॅट, त्यातलं हे घड्याळाचे पट्टे, ते कधी रिपीट करत नाही. इंग्लंडच्या राणीला बाहेर फिरायला जाताना त्याच ड्रेसमध्ये पुन्हा बघत नाहीत, दिसत सुद्धा नाही. आता सध्याची राणी जर एवढी, तर तेव्हाची केवढी. म्हणजे खऱ्या अर्थाने राणी ही खऱ्या अर्थाने राणी नाही, हिच्यावर सुद्धा सगळा पार्लमेंटचा कंट्रोल आहे. मग कंट्रोल असताना एवढा ऐश्वर्य, तर ज्यांच्यावर कंट्रोलच नसता ते ऐश्वर्य किती असणार. भरता होण्या अधिक, काही बोलते, रामप्रिय मज अत्यंतिक, तू मूर्खत्वे मानसी, दुःख मज महासुख राम राज्ये. अगं तुला काही कळतं का. अगं माझ्या माहेरची पण अगं असं काहीतरी बोलू नाही. अगं भरतापेक्षाही मला राम अधिक प्रिय आहे, कारण राम माझा जेवढा मान करतो तेवढा भरत सुद्धा करत नाही. भरत इष्ट राम अनिष्ट, ऐसे मानितो महापापिष्ट. राम ज्येष्ठ अति ज्येष्ठ, रामाभिष्ट श्रीराम, जैसेची भरत तैसाची राम.
मज तव दोन्ही समसमान. अगं जसा भरत तसाच राम, जसा राम तसाच भरत. आणि हे जेव्हा सांगते ऐकोनी कैकई गोटी, कुपशा रागे कपाळी पिटी तू एक महामूर्खी सृष्टी. राम रज्जपटी वैसलीसी अहंकार वाढला. कैकई नाही की आपल्या बोला, ऐसे मंथरा निश्चय केला, तुझं दुःख न देखे ही सांगते कौतुक. आणि कुब्जेला म्हणजे त्या मंथरेला राग येतोय. राम गुण गंभीर त्रैलोक्या माझी महाशूर. अगं तुला कळतं की नाही. आणि एवढं न ऐकल्यावर तिने काय सुरुवात केली, म्हणून गडबडिया लोळे केस सुटले मोकळे. कैकई उठोनी कळवळा भावबळे आळंगी. झालं, जवळ गेली, इतक्या वेळ लांबून लांबून बोलत होती आणि खाली केस मोकळे सोडले. जवळ जाऊन आलिंगन दिल्याबरोबर क्षेम देता नवलपरी. विकल्प होता मंथरे उदरी, रिगाला कैके माजरी. खेवा भीतरी क्षण मात्रे. कळलं का? म्हणून एक सांगतो, ज्या माणसांच्या मनात विकल्प आहे तिथे बसायला जाऊ नका. आपल्याला माहिती आहे ना या माणसाच्या मनात विकल्प आहे, कशाला मुद्दाम जाऊन बसावं. कसं काय, काही नडलंय काय? आपल्याला माहिती आहे ना. असा माणूस जर पुढच्या फुटपाथनी येत असेल तर आपण तिकडून काय कुठे निघाला नामानाला वाटतं. म्हणजे रोज जातो का? मग काय कुठे तमाशाला जातो? मग एवढं काय सांगतात, अगदी 1 महिना रोज जाण्यासारखं काही विशेष आहे का? हे पुढचा असं विचारणारे कळल्यावर आपण इकडून जावं. तिकडून हात केला तर उद्या भेटू. माझं बोलणं कळलं का? काय आपला बायकोचा भाऊ आहे, त्याच्या मनामध्ये विकल्प आहे आणि तो काय आपल्याला खोटं नाटं सांगणार. हे कळल्याबरोबर आपलं यावं, चहा द्यावा, बायकोला सांगावं चहा दे, बरं मी जाऊन येतो, बसा. मी कशा करता सांगतोय, ज्याच्या मनात विकल्प आहे त्याच्याशी जवळ जास्ती बसू नये आणि आपलं चांगला उगवलेला दिवस वाईट घालवू नये एवढं सांगण्याचा उद्देश. म्हणून जिथे जिथे विकल्प आहे तिथून 10 फूट अंतरावर चालावं एवढं समजून घ्या. ह्याच्यातून येण्याचे हाते भरतारासी संग्राम तू साह्य होसी, वरद्वय प्रतिपासी तू पावसी राजवाळे. अगं काय विसरलीस का? कुठे गेल्या होत्या ह्या सगळ्या? झोपली होती पलकावर कौसल्या. सुमित्रा आनंदात होती. जेव्हा लढाई झाली तेव्हा तू तुझा हात घातलास, म्हणून हे दिवस यांना बघायला मिळाले. आणि तू पुन्हा नंबर 3 कसं शक्य आहे? रथचक्री तुझा हात, संग्रामी नवे व्यथाभूत, विजयी होईल तुझा कांत, ऐसा वरदार्थ वदला ऋषी. या परिमदा आता पुढे काय कर्तव्य? तिला वर दिला होता की येण्याची हाते भरतारासी, देवपूजा विसरला क्षोभ युक्ती. ते मी आधी दिली त्याची हाती. एक ऋषी होता, तो देवपूजा करायला विसरल्यानंतर हिने काय केलं, ते ताट त्याच्या हातात दिलं. म्हणले महाराज आपण विसरला. मग ज्या हाताने त्याला ती देवपूजा दिली, तिला वर दिला की ज्या हाताने तुम्हाला ही देवाची पूजा दिलीस त्याच्याकरता वर देतो की तुझ्या हाताला कधीही कुठेही घाल, त्याला काहीही होणार. त्यामुळे तिने त्या रथाच्या ह्याच्यात घातला होता. तुम्हाला काय वाटलं? अहो तिचंही चामडं ना आपलंही चामडंच. काहीतरी वर कवर असल्याशिवाय कसं घालील, नाही का? हे त्याच्यातलं वर्म आहे. रथचक्री तुझा हात, संग्रामे नव्हे भूत. रथचक्रामध्ये घातल्यानंतर पंचमाभूतातला तुझा हात होणार नाही. तो कसा होईल? विजयी होईल तुझा कांत, ऐसा वरदार्थ वदला ऋषी. या उपरी मदाता पुढे काय कर्तव्यता? सांडोनी सर्व आभरणासी मुक्त के. मग तिने सांगितलं हे सगळं तोडून फेकून दे. काय तुम्हाला सांगू, बायकांच्या अंगात फार चांगला गुण आहे. तुम्हाला काय वाटलं मी वाईट म्हणेन? हा उद्या निम्मा हॉल रिकामा पडायची पाळी येईल आमच्याकडे. काय आणि अशा. आणि दुसरं गोष्ट, माझं या महिला मंडळींच्यावर, त्यांचं माझ्यावर, माझं त्यांच्यावर आपुलकी आहे एकमेकांची.
बरं का. अहो किती तुम्हाला काय सांगू, माणसं इतकी आता कौतुकाची वाटते मला. आता मी इकडे बघितलं की मला तिथला माणूस तिथेच दिसतो, तिथली बाई तिथे, तिथला पुरुष तिथेच, कोणी जागा आडत नाही. काय करेक्ट जागा बघा, खुर्च्या सुद्धा बरोबर कोणी अडवत नाही. मला असं वाटलं काय मर्यादा शिकली माणसं. खरंच बघण्यासारखं आहे बरं का. 20-21 दिवस झाले, 8-9 दिवस राहिले, पण पहिल्या दिवसापासून बघतोय, पहिल्या दिवशी जरा रस्सीखेच झाली असेल, तुला खुर्ची का मला खुर्ची. हे पहिल्या दिवशी शक्य आहे घडणं, कारण खुर्च्या बघितल्यावर खाली कोण बसणार. मग पुढे बसणाऱ्या माणसांनी ही आयडिया लढवली की महाराज जवळून दिसतात, जाऊ दे खुर्ची. पुढची माणसं इतकी हुशार, ते म्हणले महाराजांचा जवळून बघायचं असेल तर पुढे बसलं पाहिजे. आपण मागच्या उत्सवात कुठे वर बसवतो, बसा खाली चला. त्यामुळे कोण कुठे बसला, पहिला नंबर दुसरा नंबर, खुर्ची रिकामी असली तरी ते म्हणतात नाही आमची जागा हीच. किती वैशिष्ट्य आहे. मला एवढं जरी तुम्हाला मर्यादा कळली की आपली जागा हीच, एवढं जरी तुम्हाला कळलं आणि तुम्ही तुमची जागा ओळखून बसू लागला की माझी खात्री आहे तुम्हाला कुणी उठवणार नाही. रिझर्व करायची सुद्धा गरज नाही, पण तुम्हाला कुणी उठवणार नाही. एवढी जरी रामाची मर्यादा कळली तरी माझं रामायण सार्थकी लागलं. राजपाट द्यावा भरता, वनवास रघुनाथा, त्याही वनवासाची कथा ऐकाता सांगेन. अयोध्ये निकट वनात वनवास झाल्या रघुनाथ. हो हो हो, काय गंमत आहे, कशी शिकवते. त्याला वनवासाला पाठवायचं आणि याला राज्यावर बसवायचं. पण वनवास पाठवायचं, सवता काढायचं आईबापातून, याचा अर्थ असा नाही खालच्या मजल्यावरची जागा घेऊन द्यायची म्हणजे पुन्हा पुन्हा वर यायचं, म्हणजे पुन्हा तेच भानगड. एकत्र असताना त्यांची मुलं वाढवली, पुन्हा खालच्या मजल्यावर ही ऑफिसला जाईल, वहिनी सांभाळा, भानगड नाही पाहिजे. फ्लॅट घ्यायचा असेल तर 10 किलोमीटरवर, पुन्हा भानगड नाही पाहिजे. पुन्हा हिचा त्रास आपल्याला नाही पाहिजे. रामाला वनात झाडायचा, पण तो जवळ नाही, लांब. अयोध्येक दंडकारण्य दूरदेशी, गंगा तीरी राम वनवासी, श्रीराम वार्ता अयोध्येसी, कदा काळेसी न यावे. आता काय ते दंडकारण्य म्हणजे नाशिकच्या तिकडे, अहो ते कसे येणार, पूर्वीचा काळ तो. ऐको निमंथरेची युक्ती उल्हास, आता द्वेष आला, मत्सर आला, उल्हास कैकेची ती अळंगिली दोही वाई, अतिप्रीती सद्भावे, रागे सांडले होते पदक, स्वये लेविले देख, कानीचे कुंडले अलौकिक ती दिली, कुंडल दिली, घे बाई तुला, घे बाई तुला, घे बाई तुला. भरताभिषेकाचे पाठी, सुवर्णे मडवीन तुझी पाठी. हा हा हा, ज्या दिवशी माझा भरत गादीवर बसेल त्या दिवशी तुला सोन्याचं टोपण करील, नाक सुद्धा बंद कर म्हणजे लवकर मरील. साधा सोन्याचं टोपण करेल ठीक आहे, तर तिला ते असं जर नाकात बसवलं तर ती बंद व्हायचं ना. मला सांगा, तुमच्या अंगावर जर उद्या तुमच्या साईजचं आणि चांगलं असं 2 इंच जाडीचं सोन्याचं कवच घातलं तर काय होईल, काय होईल, काय होईल. त्याच्या सकट प्रेत यात्रा. अवघड आहे, अवघड आहे सगळं. अहो हे काही वजन पेल्याला इतकं सोपं आहे का काय. अहो गळ्यात आपण काही घालतो ते रात्री असं वाटतं नको, काढून ठेवतो, ओझं होतं ते. मी एक तुम्हाला सांगू, जे परिच्छिन्न आहे त्याचं ओझं होतंच, जे आपलं आहे त्याचं कधी होत नाही. परवा सांगितलं ना मी, माझ्या डोक्याचं मला ओझं कधीच झालं नाही, पण फेट्याचं होतं. काय असं वाटतं की केव्हा हे प्रवचन वाटून एकदा जाऊन जरा आजूबाजूला माणसं असतात आणि ते काय माझी डिफिकल्टी आहे. हो, मला ओळखतच नाही माणसं बिगर फेटेची. ही डिफिकल्टी असल्या कारणाने मी आतमध्ये बसलो ना आणि फेटा काढला तर असं बघतो. तेव्हा ती डिफिकल्टी असल्या कारणाने किती माझी मान मोडायची जरी पाळी आली तर ते, आणि एकदा गाडीत बसतं आणि गाडी पुढे गेली की असं करून मागे फेकून देतो मी. मग मला असं मनात आलं की डोक्याचं ओझं का झालं नाही. ते म्हणले परिच्छिन्न नाही. कळलं का,
परिच्छिन्न नाही. जे अपरिच्छिन्न आहे त्याचं ओझं होत नाही, जे परिच्छिन्न आहे त्याचं ओझं होतं. म्हणून एवढा दृष्टांत लक्षात घ्या. श्रीरामाशी अभिषेकार्थ प्रातपुष्पे सुमूर्त सिद्ध सामुग्री करा समस्त आज्ञाने मस्तराये केली. मग रतिकाम संभोगासी, आदल्या दिवशी रात्री आज्ञा केली, सगळं रात्रीचं सगळं बघितलं आणि आला कुणाच्या महालामध्ये. दिसायला सुंदर तीच होती म्हणून रोज नाथ महाराज जरा दिलखुलास लिहित असतात. मग रतिकाम संभोगासी आला कैकई भुवनासी ग्रह न देखोनी तिसी पुसे समस्तासी प्रिया के आहे. आला तिच्याकडे काही दिसेना. ते दास दासी सेवक कोणी न बोले राया सन्मुख अवघी राहिली अधोमुख. हो सांडोनी वस्त्राभरणासी भूमिशय्या मळीनवासी. हिने नटवली होती, त्याला मेकअप केला होता. राजा यायचं कळल्यावर ते सगळं पातळ बितळ अमकं तुमकं फटकं तुटकं जमिनीवर डोळ्याला लागली होती. नसती होती तर माती आणून लावली तिला. हा सगळा म्हणजे विकल्पाचा मेकअप आहे, विकल्पाचा मेकअप करणारी मंथरा आहे. देखोनी कैकया ते अवस्था परम दुःख झाले दशरथा तुझं काय कोण आले आता. ते तत्वता मत सांग तुझं कोण दावीला हात त्याचा समळ करीन घात. ज्याने तुझ्या हात उगवला त्याचा हात तोडीन. डोळे वटारले असतील तर डोळे फुटीन. पाय वर केला असेल तर तोडून टाकीन. नाकाने असं केलं असेल तर ते कापून घेईन. हो वाटेल ते करीन. प्रिया पाहुणे दिवदन रायासे आली जी रुदन. एवढा मोठा राजा बघा, काय मोठा राजा. तिने जे भिंतीकडे तोंड करून घेतलं असं झाकून, ती त्याला हात ओढले तरी ओढून देईना. राजा रडू लागला, प्रिय काही काही आज सकाळी गेलोस, रात्र झाली तुझं तोंड पाहिलं नाही. तोंड नाही मुख कमल, तुझा मुख चंद्र पाहिला नाही सखे, मला बघू दे. आता काय हे असं रडलं म्हणून भानगड झाली. अरे नाही पाहून देत तर नाही पाहून देत. 699 दुसऱ्या होत्या ना. काय पण काय असतं, माणसाला काही काही वेळ उलटा फेरा आला की नाही असं सुचतं. एवढं लक्षात ठेवा. एरी असुडेले पाय, हो 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 हो, क्षमा करा मला मधली ओळी सुटत होती. हो हो. प्रिया पाहोने दिवदन राया असे आली जे रुदन. धावोनी तिचे धरिले चरण तुझं वीण मी परदेशी. मलाही रडू येते हो, फार दुःख होत. जीव कसा विसर. किती अवघड परिस्थिती आहे. तोंड फिरवलं, पाय धरले. रोज तुझं चरण तीर्थ घेण्याची सवय. काय रामायण आहे बघा. एरी असुडेले पाय, अरे बापरे, हे पाय धरते त्यांनी जे हिसका मारला. उठी येत हो नि परते जाय. अरे तुरे मुखदाविसी काय निर्लज्ज पाहे तू एकू. तुमची कोणाची बायको म्हणली का तुझ्या इतका निर्लज्ज माझ्या वाटणीला का झाला. कोणाची म्हणली. भाग्यवान आहात बाबा, चांगल्या बायका भेटल्या तुम्हाला, खरंच भाग्यवान आहात. पुढे सांगू का, दशरथाच्या पेक्षाही भाग्यवान आहात. किती अवघड आहे बघा. नाथ लिहिणारे संसारिक त्यांना ही सगळी बरोबर बारकावी माहिती. एरू असुडेले पाय उठे नियती परते जाय. मुखदाविसी काय निर्लज्ज आहे तू एकू. शुना येताची सुनी वसवसी. हा हा हा. कुत्रीच्या मागे जेव्हा कुत्र लागतं ते असं असे कमान मारतो बघा ते. आता काय करावं ही. आता तुम्हाला नीट सांगितलं पाहिजे, त्याशिवाय रामायण.
आणि हे मी तुम्ही कोणी तशा नाही म्हणून सांगतोय मी, हे एवढं लक्षात घ्या. नाही तर असं तुमच्या पुढे एवढा तुमचा अपमान करणं काय माझी प्राज्ञा आहे. काही काही दशरथा अशी तैसी स्त्रीलोवाची दशाईसी अपभ्रंशी स्त्रीलोव राजा दशरथ सूर्यवंशी स्त्रीलोभे त्याची पदवी ऐसी. लिहिणारा आमचा नाथ बाबा रसिक बरं का, संसारातल्या सगळ्या खाचा कोचा माहिती. इतर पुरुष स्त्रियांच्या दासी स्त्रीलोभापाशी हा बडीवारू मज कायसी गळसरी तू मज कैचा शिरावरी प्राण सांडीन उपरी उपरी तुझी मजवरी अवकृपा. दोघी स्त्रियांचा जो पती त्यासी सत्यत्व नाही शास्त्रार्थी त्याची साक्ष साधून मानती. तुझं मज प्रती सत्य कैचे ज्या पुरुषाला 2 बायका आहेत त्याचं काही खरं नसतं, त्याची साक्ष कुणी काढू नये. कारण हिच्या तोंडावर हिच्यासारखं बोलतो आणि तिच्या तोंडावर तिच्यासारखं बोलतो म्हणून दोन्हीकडे खोटं बोलणारा. म्हणून 2 बायका ज्याला आहेत अशा नवऱ्याची साक्ष कधी काढू नये. चल, दोघी स्त्रियांचा जो आहा हा नाथ महाराज हाणायला लागले ना म्हणजे इतक्या हाणतात. दोघी स्त्रियांचा जो पती तो षट तू तिघींचा अति पापिष्ट माझा अपमान करून स्पष्ट. राजपाट कौशल्ये बायको बोलते, दुसरं कोणी बोलत नाही. अगं 2 बायकांचा असं तर तुला 3 आहेत. मद तुझी अति प्रीती स्वर्गी इंद्रादिक फजिती माझी करुण्या प्रीती कौशल्ये प्रति राजपटू तुवा मांडिले मदसी वैर मातुळा धाडून माझे कुमार. आता कळलं भरताला आणि शत्रुघ्नाला आजोळी का पाठवलंस आणि त्या अनाधिकारी राज्यादू करू ब्रह्माला न शके करू. तुझं काया झाला भूतू संचारू अति अविचारू क्रोध तुझा राजाधिकार ज्येष्ठ पुत्रासी तो केविला बे कनिष्ठासी. अगं काही तुला काय कळतंय का नाही. अगं काय बोलतेस. मी देणं न देणं प्रश्नच नाही. जो ज्येष्ठ आहे त्यालाच गादी प्राप्त होते. अध्यात्मातली गादी जो परंपरा चालवतो त्याला प्राप्त होते बरं का. हे वर्म आहे त्यातलं. आणि राज्याची गादी जो वयाने मोठा आहे त्याला प्राप्त होते अशी परंपरा होती. क्रोध पित्या पुत्रा ते बादी क्रोध स्त्री पुरुषा ते विरोधी क्रोध प्रियांची प्रीती छेदी क्रोध त्रिशुद्ध्यानर्थ. तुझं श्रीराम प्रीती त्रिशुद्धी ते तुझी कोणे छेदिली बुद्धी. अगं आतापर्यंत मुलं मोठी झाली आपली, लग्न करून आली, इतकी मोठी मुलं झाली, काही तुझ्या मुखातून एकही शब्द वाकडा ऐकला नाही रामाबद्दल. आणि आज तुला कोण गुरु भेटला विरोध करता श्रीरामासी ऐक परत्रा मुकसी ऐक. तुझा प्रपंच आणि परमार्थ दोन्हीची नासाडी होईल, विसरू नकोस त्याला. माझी तुझं समेक्षा भारी वचन लोंगी तिळभरी तेतुआजी मदची वरियाती आधी धिक्कारी जल्पसी. तुझा झाला बुद्धी पालटू येथोनी मद तुझं सेवटू अति दुःखाचा राजपाटू पावसी स्पष्ट ऐक बाई. आतापर्यंत माझा कधी अपमान केला नाहीस पण आज मला सुद्धा वेडवाकडं बोलतेस. त्यावेळेला समज की आता आपलं दोघाचंही काहीतरी वेडवाकडं होणार आहे. घरामध्ये जिथपर्यंत एक दुसऱ्याला बोलत असतो तिथपर्यंत नीट चालतं, पण दोघं जेव्हा एकमेकाला बोलू लागतात मी असं बघितलं एक नवरा बायकोची मारामारी. त्याने कानफडात मारल्याबरोबर तिने उडी मारून मारत होती. मी अतिशोक्ती सांगत नाही, ती जरा बुटकी होती, त्याला हात पोचत नव्हता तर ती टनाटन उडी मारून टनाटन मारत. अवघड असतो. माणसाला मोठी मजा वाटली. अहो काय बघा दोघंही हटतायत. असं कधी करू नका बरं का. संसार चांगला करायचा असेल तर एकमेकाला दुखवू नका, तर शेवट चांगला होईल. तर माझं रामायण ऐकल्याचा फायदा होईल, नाही तर काय उपयोग आहे. रामाची कथा फार काय भाव महाराज सुंदर सांगतात ते ठीक आहे. जे अगदी पहिल्या दिवसापासून टच देऊन तुम्ही आहात त्या अर्थी चांगलं चाललं हे त्याचं उत्तरच आहे. पण तुम्ही काय घेतलं आणि मी काय घेतलं
हे जर नाही कळलं तर सगळं रामायण फुकट गेलो हो बाबा. हा, ऐको निरायाची गोष्टी काही विकल्प सांडिल पोटी. अयोग्य मागता राज्यभार मद निंदती ऋषीश्वर. मरमर करतील तो हा विचार अतिनिंद. ती संधी खुणवी मंथुरा. राजाचं बोलणं ऐकून ढिली पडील, स्थितीन मागे खुणवते. सांडू नको पूर्व निर्धार. अगं काय करतेस, विसरलीस का, निंदा करतील. अगं लक्षात ठेव, ज्याला आपला स्वार्थ साधायचा असतो त्यांनी निंदेला कधी घाबरायचं नसतं. काय कशाला घाबरतेस, मी आहे तुझ्या पाठी. मंथरा देखताची दृष्टी विकल्प बळावला पोटी. मग रायासी मांडिले गोटी को दृष्टी पाहुनी. तुम्हीच पूर्वी मदती झाले त्याची मागे ना फुले. मी आता तुम्ही जो वर दिला होता तोच मागणार आहे. याच्यापेक्षा तुम्हीच युद्धे सुखावोनी दिधले दो वर वरदान. ते माझे मी मागे ना पण कृपणपण न करावे. राजा म्हणे अवश्य 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 अवश्य. त्याला वाटलं वर झाला आता ही वर मागते म्हणजे भानगड सुटली. म्हणजे हिच्या डोक्यातलं हे पहिलं फॅड. भोळेपणाचे मी लवला आहे. राजा गरजे होणे स्त्रियांचे कातर हृदय आहे. ते ठाओ नव्हे पुरुषासी. तुझं जे असं हृदय आहे कोमल कातर, हे मला ठाऊक नव्हतं पण आता कळ. साव चोराचा सांगा तू तैसा स्त्रियांचा वृत्तांत. साव चोराचा सांगा तू, कळलं का. एक चोर होता आणि एक साव होता. दोघांनी रस्त्यात प्रवासाला निघाले. ते म्हणले आम्ही जाताना तुम्ही सांभाळा, तुम्ही गेल्यावर आम्ही सांभाळू. बरं का. पहिल्यांदा हा गेला, तो चांगला होता, तो जाऊन आला. आम्ही जाऊन येतो म्हणे. तोपर्यंत काय केलं चोरांनी, ह्याचं हा गेल्यावर त्यांनी घेऊन गेला. ते म्हणले कुठे गेले. आता आम्हाला काय माहिती, तुमच्या बरोबर भाकरी खाल्ली. म्हणून आयुष्याबरोबर कोणाची संगत करावी हे विचार करून करावं. एकेवरे भरतासी स्वय द्यावी निज राज्यासी. जैसा उल्हासू राजाभिषेकासी तेने उल्हासी अभिषेके. दुसरे निवर श्रीरामासी धाडावे दंडकारण्यासी. गंगा तिरी वनवासी 14 वर्ष वनवासू. पहिल्या वरानी भरताला राज्य द्यावं आणि दुसऱ्या वरानी रामाला दंडकारण्यामध्ये 14 वर्ष पाठवावं. आणि ऐका, या लागी दंडकारण अवश्य धाडावे रामासी. राज्यामधील अनुप्रमाण राम न न्यावे आपण. किती द्वेष. आणि जाताना इथला सुतळीचा तोडा सुद्धा न्यायचा नाही. हो, इथलं काहीही न्यायचं नाही. फार सुंदर ओवी आली. ओढाळाचे संगती धर्मधेनू चरता शेती. ओढाळ पडे अतर्के गती धर्मधेनू प्रति लोडणे. भागवतात अशीच ओवी आहे. ओढाळाचे संगती क्षणभर गेली धर्मगाय. त्या क्षणासाठी पाय लोडणावाय. धर्मगाय आणि ओढाळ गाय. धर्मगाय म्हणजे काय, जी दावणीला बांधून ठाकलेला कावडा आपला खायचा. तर का आपलं शिस्तीत बांधानी चरत जायचं नदीच्या काठी. इकडे तोंड नाही तिकडे तोंड नाही, आपलं शिस्त. काय दिवसभर चरायचं, संध्याकाळी येऊन आपलं दूध द्यायचं. मग दूध देताना पुन्हा मालक कडबा हिरवा चारा घालतो. आपलं शिस्त. ही एक दिवस जरा मालक कुठेतरी झोपला आणि या धर्मगाईला ओढाळ गाई भेटली. ओढाळ गाई म्हणली, काय ग रंगे. काय म्हणले, नदीच्या काठचं ओर बुडून गवत खातेस. अगं बघ ते हिरवा गाड काय लागले कडवळ. आम्ही काय तुमच्यासारखं असलं नाही. टणकन उडी टाकायची म्हणजे आता हिऱ्याला रोजची सवय होती इकडे तिकडे बघून खायची. ते म्हणले अगं हे बरं नाही दुसऱ्याचं खाणं, हे बरं नसतं. राजकारणात पहिली आलेली माणसं अशीच असतात आणि नंतर जी काही बिघडून जातात त्याला कारण हे त्यांचं कारण नाही. ही ओढाळ काय. ती म्हणते अगं काय होतंय, अगं बघ मी कशी एवढं खाऊन अजून तुझी बघायला आतमध्येच जाते, मी कशी पुष्ट. तिलाही वाटलं बरं आहे खावं, मग ती गेली खाऊन. पण हिला काय सवय आहे, ही कशी खायची माहिती आहे का.
आणि ही जी धर्मगाय होती निवांत कडबा खायची सवय, डोळे झाकून खात होती, डोळे झाकून खात होती. आणि ही जी ओढाळ होती ती इकडे तिकडे बघून खायची, हुमकन पडायची. मोठी गंमत झाली. मालक आला बरं का, ही ओढाळ गाय पळून गेली आणि धर्मगायचा अशी बडवली, तिला अशी बडवली बरं का, म्हणजे त्या शेतकऱ्यांनी बडवली, पुन्हा मालकाने कोंडवाड्यात घातल्यानंतर त्यांनी बडवली आणि दुसऱ्या दिवसापासून 4 फुटाचा लोढणा पायात आला. तेव्हा ज्या कोणी धर्मगायी आहेत आजच्या दिवसाच्या प्रवचनाची सांगता, जी कोणी धर्मगायी आहे त्यांनी ओढाळ गायीच्या संगतीत जाऊ नये. ओढाळ गायीच्या संगतीत गेला तर जन्मभर 4 फुटाचा लोढणा आणि या पायावरून या पायावर, या पायावरून या पायावर रक्त भंबाळ आणि पुन्हा जाशील का. म्हणून आपण वारकरी मंडळी आहोत, शिस्तीत चालावं, धर्माने जे पुढे येईल त्याचा स्वीकार करावा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. 2 मिनिटं गडबड करू नका. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई 2 मिनिटं गडबड करू नका. काही सूचना पुढच्या कार्यक्रमाबद्दल द्यायच्या त्या आमच्या दगडूशेठ